सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आपला अभ्यासाचा विषय आहे कठोपनिषद। बरेच लोकांनी ऐकलं असेल आधी, काहींनी ऐकलंही नसेल, पण नुसतं उपनिषद शब्द ऐकून आपल्याला त्याचा भावबोध होत नाही। आपण उपनिषद म्हणजे काय, त्याचा अभ्यास कशासाठी करायचा आणि नंतर मग कसा करायचा, या तीन प्रकारात आपलं सत्र चालणार। आपल्या भारतीय संस्कृतीचं उगमस्थान आहे वेद। वेदो अखिलो धर्ममूलम। वेद काय कोणी एखाद्या माणसाने किंवा तत्वज्ञानाने निर्माण केलेले नाही, परमेश्वराचं स्वरूप भूतच असलेले हे ज्ञान आहे। बाकीचे जे धर्म संप्रदाय पंथ असतात ते कोणीतरी तत्वज्ञानी होऊन तेव्हा सुरुवात होते त्याची, तर त्याला म्हणून म्हणतात अपौरुषेय। आणि ते आपल्या धर्माचं मूळ आहे। अखिलो धर्ममूलम। जसं झाडाचं मूळ खाली असतं, नंतर झाड येतं। आता वेद या अर्थ शब्दातच अर्थ भरला आहे। विद म्हणजे टू नो, जाणणं, ज्ञान। संपूर्ण ज्ञानाचा भांडार त्या ठिकाणी आहे, ज्यात व्यावहारिक ज्ञान होईल संसाराच्या बाबतीत आणि पारमार्थिक देखील। आणि त्या दृष्टीने वेदामध्ये मुख्यत्वे करून दोन भाग आपल्याला दिसतात। कारण ह्या उपनिषदालाच दुसरं नाव आहे वेदांत। वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम। वेदांत दुसरं नाव ज्याचं उपनिषद आहे तेच प्रमाण सांगितलं आहे ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं। आणि म्हणून हा भाग विचारात घेणं आवश्यक आहे की आपण वेदाबाबत ऐकलेलं आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। काही काही लोकांचे नावे असतात चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी, पण किती वेद जाणतात तो भाग वेगळा आहे। तर चार वेद आपण ऐकून आहे निदान। आणि ह्या चारही वेदांची रचना अशी दोन प्रकारात आहे। एक आधीचा भाग, पूर्व भाग, आणि नंतरचा उत्तर भाग। त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध थोडक्यात समजायचं म्हणजे पूर्वार्धात दोन भाग आले वेदामध्ये, एक मंत्र संहिता आणि ब्राह्मण। मंत्र संहितेमध्ये सगळं निसर्गाचं वर्णन करून त्याच्या मागे असलेला परमेश्वर आहे, त्याचं आराधन निर्णय प्रकारच्या कर्मकांडाच्या द्वारा कसं करावं, ज्याला रिच्युअल्स म्हणतो आपण इंग्रजीत,
ते संपूर्ण सांगितले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर थोडंसं यज्ञ आगादी पण अधिक सूक्ष्म रूपाने उपासनेचं त्याला रूप देऊन वर्णन केलेला भाग तो ब्राह्मण भाग त्याच्यातला. मग त्या सगळ्या प्रकारचे आपले यज्ञ याग सगळे आले. प्रत्येकाला ज्या ज्या इच्छेची पूर्ती करून घ्यायची असेल त्या दृष्टीने सांगितलेलं आहे. आणि ह्या दोघांचा जर आपण साधनेमध्ये उपयोग केला निष्काम भावने तर अंतःकरणाची शुद्धी होऊन ज्ञानप्राप्तीसाठी हा साधक किंवा जिज्ञासू तयार होतो. म्हणजे पूर्वतयारीच्या दृष्टीने हा एक आधीचा भाग मंत्रसंहिता आणि ब्राह्मण. आणि नंतरचा अंतिम भागात ज्याला आरण्यक म्हटलंय, अरण्यामध्ये अरण्याचा अर्थ काही जंगलात गेलं पाहिजे नव्हे. मनाची अशी अवस्था की ज्या ठिकाणी रण नाही, रागद्वेष नाही, अंतःकरण शुद्ध आहे, शांत आहे. अर्थात वातावरणाची देखील आवश्यकता आहे. समजा एखाद्या शांततेच्या ठिकाणी आपण उपनिषद ऐकलं आणि घरी गजबजूत असतं तर बरोबर नाही. तर आरण्यकामध्ये त्या आपल्या शेवटचा जो भाग आहे त्यात उपनिषद आहे. आणि त्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्या बाबतचं ज्ञान, आत्म्याबाबतचं ज्ञान, आत्मविद्या. दुसरा त्याला शब्द आहे ब्रह्मविद्या किंवा तिसरा त्याला शब्द आहे वेदांत. कारण ज्याच्यामध्ये ज्ञान शुद्ध स्वरूपाबाबत नाही, कुठल्या प्रकारचा संप्रदाय, पंथ, ग्रंथ या प्रकारचं नाही, की आपण कोण आहोत खऱ्या अर्थाने. आता आपण जाणतो स्वतःला, पण कोणाच्या तरी संदर्भात आपण काहीतरी म्हणत असतो. जसं माझ्या मुलाच्या संबंधात तुम्ही म्हणू शकता की मी वडील आहे, पिता आहे. तुमच्या वडिलांच्या दृष्टीने तुम्ही स्वतःला म्हणणार की मी पुत्र आहे. आणखी सगळे संबंध, पण काहीही संबंध नसताना आपलं शुद्ध स्वरूप काय आहे, उपाधीच्या दृष्टीने नव्हे, तर तेच उपदेशनाचं काम जर कुठे केलं असेल तर ते या भागात. आणि म्हणून त्याला म्हणतात एक दुसरा शब्द त्या आत्म्याबाबतचं ज्ञान म्हणतात आत्मविद्या. आत्मा हाच ब्रह्म आहे, म्हणजे शुद्ध ब्रह्म, ज्याला देशाची, कालाची, वस्तूची परिच्छिन्नता नाही. अनकंडिशन बाय टाइम, स्पेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी. या जगातलं जितकं काही आइन्स्टाईनच्या शब्दात सांगायचं रिलेटिव्हिटीमध्ये येत आहे, सापेक्षवादात येत आहे. ते एकतर इथे आहे तर तिथे नाही, किंवा इथे नसेल तर तिथे मिळेल, म्हणजे याला म्हणतात देशाने परिच्छिन्न आहे. दुसरा आज आहे तर उद्या नाही, किंवा आज नाही तर उद्या मिळेल, याला म्हणतात कालाने ती परिच्छिन्न आहे. संसारातली सगळी गोष्ट आपण कशासाठी अभ्यास करतोय प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरं त्याला गुणधर्माची परिच्छिन्नता असते. एखादी वस्तू गोड आहे तर दुसरी खारट आहे. नेहमी ते उदाहरण आठवते, बाहेरच्या देशात गेलं असताना आमच्या आश्रमात काही आधीचे लग्नाचा कार्यक्रम झाला. सकाळी उठून एका गुजराती बाईने मला कॉफी दिली. जनरली गुजराती लोक भरपूर साखर टाकतात, पण नेमकं मला काही वेगळाच अनुभव आला त्याचा. म्हटलं कशाला सांगावं तिला डायरेक्टली. म्हटलं अम्मा पुरे जिंदगी मी पहिली बार ऐसी कॉफी पिया, इतकी छान झाली. म्हटलं खूपच. तिला माहीत नाही काय सांगत आहे म्हणून. सच्ची अच्छी बहुत अच्छी. तर म्हटलं तुम जरा जरा पीके देखो. तिच्या हातावर तिने घोट घेतला. तिने चेहरा असा केला की भयंकर. आपल्या चेहऱ्यावर सगळे आतले भाव येत असतात. त्याच्या लक्षात आलं की चुकून तिने साखर टाकायच्याऐवजी मीठ टाकलं. का तिथे दोन्ही भरण्या प्लॅस्टिकच्या पांढऱ्या रंगाच्या, आणि ते पावडरसारखंच असतं. तो याच्यात आपलं क्रिस्टल कमी जास्त असलं तर ओळखू शकतो. ते दिसायला सारखेच. उदाहरण एवढ्यासाठी दिलं की एखाद्या वस्तू दिसायला सारखी असून त्याचे गुणधर्म वेगळे असू शकतात. परमेश्वराला कुठल्याही गुणधर्माचा देखील संबंध नाही. गुणत्रयातीतः. आपण एक गणपती तुकाजवळ देहत्रयातीतः, कालत्रयातीतः. गणपतीचे रूप वेगवेगळे.
लीलाद्रीचा वेगळा, त्या महाडचा वेगळा, असे आपले अष्टविनायक. पण त्याचं स्वरूप आहे, म्हणजे जे ईश्वराचं स्वरूप आहे तेच आत्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या जे आत्मस्वरूप आहे म्हणजे आत्मज्ञान आहे तेच ब्रह्मज्ञान आहे, दुसरं काही वेगळं नव्हे. पण दोघांमध्ये सामान्य घटक कोणता आहे? सामान्य गोष्ट की तिन्ही परिच्छिन्नता त्याला नाही. देशाची, कालाची, वस्तूची परिच्छिन्नता नाही. संसारातल्या जितक्या गोष्टी आपण आहोत, तर इथे आहे तर तिथे नाही, आज आहे तर उद्या नाही, अशी आहे तर तशी नाही, अशी वस्तू असेल. आणि मी याला सापेक्षवादात आपल्या काहीतरी शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्याला 3 प्रकारच्या मर्यादा असतात. 2 म्हणजे देश आणि कालानी परिच्छिन्न. पण जे देशकाल वस्तू अपरिच्छिन्नम, देशांनी कालानी वस्तूंनी परिच्छिन्न नाही, कंडिशन झाली नाही, असं हे परमात्मतत्व, असं हे ब्रह्मतत्व, ज्याला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हटलं आहे. सत्यम ब्रह्म, ज्ञानम ब्रह्म, अनंतम ब्रह्म. आणि असं जे आहे ते नित्यप्राप्त आहे, कधीतरी मिळवायचं आणि कधी मिळवायचं असं नव्हे. त्याच्याबाबतचं हे ज्ञान असल्यामुळे याला म्हणतात ब्रह्मविद्या. भरपूर विद्या असतात आपल्याला, आणि त्या विद्या किती आपण प्राप्त केल्या तर आपल्यामध्ये आज जी ही अपूर्णत्वाची जी भावना आहे, इंग्रजी त्याला म्हणतात सेन्स ऑफ इनॅडिक्वसी किंवा इनकम्प्लिटनेस, सगळं मिळून माणसाला काहीतरी काही मिळवायचं राहिलं असं वाटतं. याचा काळ आपण मिळवतो पण यानेच परिच्छिन्न असेल, एक देशानी, काळानी, वस्तूंनी परिच्छिन्न असेल, आणि त्याच्यातून मिळणारे फल देखील तेवढेच मिळणार. आणि म्हणून जो साधक ज्यांनी आपल्या संसार व्यवहारात राहिलेला आहे, परीक्ष लोकान कर्मचितान निर्वेद मायात, आपल्या मुंडकोपनिषदात म्हटलंय की त्यांनी आपल्या जीवनाचं अवलोकन केलं. पंथाला पैसा मिळेल, मुलं बाळ होईल, सगळं होईल, पण पूर्ण समाधान माणसाला मिळत नाही. पूर्ण समाधान माणसाला पूर्ण वस्तूच्या प्राप्तीतच मिळतं, आणि पूर्ण वस्तू आहे आत्मा किंवा ब्रह्म. अगदी सरळ क्लिअर आहे त्यात. काय कर्म देखील करावं तर कर्माचं देखील आपल्या याच्यात सांगितलं आहे, अधिकस्य अधिकम फलम. आणि खूपच तुम्ही पुण्यकर्म केलं आणि मी पुण्यात नाही म्हणतात, आपल्याला स्वर्गात जायला मिळतं सांगतात. स्वर्गाचं वर्णन इतकं गोंडच केलं आपल्या वेदामध्ये, आणि त्याचं जर तुम्हाला अगदी जवळीने बघायचं असेल तर ज्ञानेश्वरीत वर्णन वाचावं त्या स्वर्गाचं. आपल्याला एक कल्पवृक्ष मिळालं तर सगळ्या आपल्या कल्पना, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तिथे कल्पवृक्षाचे उद्यान, मी जाऊन नाही आलो पण ऐकलं आहे वर्णन त्याचं. त्याच्यानंतर एक जर तुम्हाला चिंतामणी मिळाला तर तुमच्या सगळ्या चिंता दूर होतात. तसंच इच्छा नाही हे मिळालं पाहिजे, तुम्ही सगळं करा, लिहून टाका कागदावर, तुम्हाला पूर्ण समाधान नाही मिळणार याच्यावर. तो चिंतामणीचे डोंगर असं ज्ञानेश्वर माऊली वर्णन करा. एक कामधेनू आपल्याला मिळाली, सगळ्या कामना पूर्ण, सगळ्या अलौकिक शब्द ऐकले आपण. तर तिथे तर तिथे कामधेनूचे खिल्लारे म्हणजे गोठेच गोठे लागले. काय पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा आणखी काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे का? अमेरिका, जर्मनी, रशियनीच. पण त्याने ठिकाण सांगितलं की सगळं आमच्याजवळ आहे, पण अजून मनातलं गुजूगुजू गुजूगुजू गेले. गुजूगुजू म्हणजे अपूर्णतेचा भाव गेलेला नाही. मग इथपर्यंत जाता येतं जीवात्म्याला, म्हणजे आपल्या कर्माच्या नियमानुसार तुम्हाला सांगतो की खूप पुण्यकर्म केलं, पण ते सकामतेने जर केलं, निष्कामतेने केलं तर अंतःकरणाची शुद्धी होईल, आणि त्याच्यातही ज्ञानाची तळमळ निर्माण होईल, जिज्ञासा निर्माण होईल. पण सकामतेने जर केलं असेल तर त्याला आणि असा संकल्प केला असेल की स्वर्गोमे भूयात, मला स्वर्गाची प्राप्ती होईल, जीवात्मा स्वर्लोकात जातो. पण गीतेत सांगितल्याप्रमाणे क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विचंती, परत यावं लागतं त्याला. म्हणजे हा देखील पूर्णत्वाकडे नेण्याचा मार्ग नव्हे. हा तेच कर्म आपण समर्पण भावाने केलं, ईश्वरार्पण भावाने केलं तर अंतःकरणाची शुद्धी होते. मग त्या दृष्टीने ही आधीचा भाग आहे आपल्या वेदात कर्माचा आणि उपासना. अधिकस्य अधिकम फल म्हटलं आहे, इथपर्यंत कर्माचं फळ होईल त्यालाही मर्यादा आहे, कारण ते देखील देशांनी, कालांनी, वस्तूंनी परिच्छिन्न आहे. पाहिलं कुठली गोष्ट तुम्हाला तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्याबाबत आपल्याच्या जिज्ञासा असते, मिळाल्यानंतर काही तेवढं वाटत नाही. आणि काही दिवसाने तर त्याच्याबाबतचं जे मूल्य आहे ते कमीच होत जातं माणूस. तर
असं ज्यांनी परीक्ष लोकान कर्मचितान, लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र, याला काय म्हणतात कर्मानुबंधिनी मनुष्य लोकी, आपल्याला कर्मानुसार मनुष्य लोक प्राप्त झाला. लोक म्हणजे त्याच्यात कर्मफळाचे अनुभव येत असतात, त्याला लोक म्हणतात. त्याला हे मनुष्य लोक, पितर लोक, देवलोक, देवगंधर्व लोक वगैरे वगैरे ब्रह्मलोकापर्यंत. त्यांनी पाहिलं की ब्रह्मभुवनान लोकान, ब्रह्मलोकापर्यंत सगळं पुनरावर्ती अर्जुन हे परत येणार आहे, गीतेत सांगितलं. त्याला हेच समजलं आहे आणि त्याच्यावर माझं समाधान होणार नाही, मग पूर्ण वस्तू प्राप्त कशी होणार. अशी जिज्ञासा असलेला साधक तो जिज्ञासू तो तळमळतो की कुठे आपल्याला मिळेल. आणि पूर्ण वस्तूच्या प्राप्तीत जर पूर्ण समाधान होत असेल तर पूर्ण वस्तू काय आहे. त्याला सांगते पूर्ण वस्तूला ह्या तिन्ही प्रकारच्या मर्यादा नसतात. देशाची, कालाची, वस्तूची परिच्छिन्नता नाही. आणखी सुद्धा दुसरी गोष्ट शंकराचार्यांनी एका ठिकाणी भाष्यात स्पष्ट केली आहे की पूर्णाच्या ऐवजी विरुद्ध शब्द अपूर्ण किंवा अनित्य, त्याला 4 प्रकारचे असे गुणधर्म लागतात. अनित्य वस्तू असेल तर ती वस्तू प्राप्य आहे, इथे नाही तर तिथे मिळेल. आपण मिळू शकतो कर्मानी. समजा एखादी गोष्ट आपल्याला इथे मिळाली नाही, आपण पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ किंवा दुसऱ्या कुठे ठिकाणी जाऊ, तर ती प्राप्य आहे. दुसरे उत्पाद्य आहे अनित्य वस्तू, की पूर्वी नव्हती, आता आपण त्याला निर्माण करू शकतो, मॅन्युफॅक्चर करू शकतो, पण ती किती दिवस राहते जोपर्यंत तिचा टिकवण्याचा भाग आहे तोपर्यंत उत्पाद्य आहे. आणि ती उत्पाद्य ती विकार्य आहे, सब्जेक्टिव्ह मॉडिफिकेशन, परिवर्तनशील आहे ते. आणि ती करायची म्हणजे त्याला काही संस्कार करायचे असतात. समजा आपल्याला सोन्याची अंगठी करायची असेल लगेच त्याला आपण अग्नीचे संस्कार करतो. तसं काही आत्मा नव्हे, उत्पाद्य नव्हे, प्राप्य नव्हे, नित्य प्राप्त आहे तो, नवीन निर्माण करायचं नाही. आणि त्याच्यामुळे संस्कार, त्याचा संस्कार करण्याची काय आवश्यकता नाही दुसरी. आणि तो काही विकारवाणी नाही. आणि त्याला अशा तऱ्हेने सांगून त्याची जर प्राप्ती व्हायची असेल तो कसा आहे, तो आपल्याजवळ आहेच नित्य, पण आज त्याच्याबाबत आपल्याला जाणीव नाही, ज्ञान नाही. बस तो अशा वस्तूची प्राप्ती कर्मानी किंवा उपासनेने होऊ शकत नाही. ज्ञानात एव तू कैवल्यम, आत्मज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते. किंवा ऋते ज्ञाना न मुक्ती, आत्मज्ञानावातून या अपूर्णतेपासून मुक्ती होत नाही साधकाला. असं ज्यांनी पाहिलं आहे की निर्वेद मायात, आपलं उपनिषद छान, त्याच्या अंतःकरणात इकडच्या जगाबाबत काही आसक्ती राहत नाही, वैराग्य येते त्याला. वैराग्य म्हणजे पळून जायचं नाही हिमालयात, पण कुठेतरी तो तळमळीने सोडून चांगल्या ठिकाणी आपण मनात शोध घेतला पाहिजे असं जातो. नास्ती अकृतकृतेनं निष्कर्ष त्याला मिळतो की जे नित्य आहे त्याची अनित्यानी प्राप्ती होऊ शकत नाही. जे परिपूर्ण आहे त्याला आपण प्रयत्नाने जमू शकत नाही. आणि मग त्यासाठी तो काय करतो, तद विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छे, तो गुरुजनाकडे जातो ऐकायला. हा विषय श्रवणाचाच आहे, किती आपण वाचलं तर लक्षात येत नाही. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ते स्वतः त्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे आणि जे ब्रह्मनिष्ठ आहे अशा गुरुकडे जाऊन असं हे ज्ञान प्राप्त करतो. तर हा संवाद ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात उपनिषद. शेवटच्या भागात आहे वेदाच्या, की ज्यात आपल्या आत्म किंवा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान शुद्ध निर्विकार पद्धतीने सरळ सांगितलेलं आहे, तो उपनिषद. आणि मग तेच त्याचं प्रमाण आहे ज्ञान प्राप्तीचं. कारण आधी सांगितलं की जी वस्तू इथे आहे तर तिथे नाही तर मी कर्माने मिळू शकतो, आज आहे तर उद्या नाही ती सुद्धा मी प्रयत्नाने मिळू शकतो, अशी नाही तर तशी काहीतरी अल्टरनेटिव्ह घेऊन आपण मनाचं समाधान करू शकतो. पण ज्याची कोणाशी काही तुलनाच करता येत नाही ती प्राप्ती कशी व्हायची, त्याचं प्रमाण काय. प्रमाकरणम प्रमाणम, प्रमाण म्हणजे ज्ञानाचं जे योग्य साधन आहे त्याला म्हणतात प्रमाण. मग त्याच्यासाठी उपनिषद हेच प्रमाण म्हटलं आहे. तसं बाहेरचं ज्ञान आपल्याला 6 प्रमाणाने प्राप्त होत असतं.
कुठले आपलं त्याला परसेप्च्युअल नॉलेज म्हणतात, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा पाहणं, ऐकणं, वास घेणं. समजा मला एखादी गोष्ट डोळे नीट असले पाहिजे, बाहेरच्या वस्तू विषय असला पाहिजे, सूर्याचा प्रकाश असणं आवश्यक आहे, मग आपल्याला दिसतं ते. कानांनी देखील बाहेर शब्द ऐकायला येतात, आकाश आहे तिथे आणि कान बरोबर असेल तर आपल्याला ऐकायला येईल. तर ज्या ठिकाणी इंद्रियाचा प्रत्यक्ष उपयोग करून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं त्या म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणम. डोळ्यांनी, कानांनी, नाकांनी आपण उपयोग करून त्याचा शब्द, स्पर्श, रूप, रसगंधाचं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं अनुमान प्रमाण, म्हणजे प्रत्यक्ष आपण बघत नाही, पण एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्याच्या बाबत आपण अनुमान करतो, इन्फरन्स करतो. जसं यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर आहे तर धूर बघितला की आपल्याला अग्नीची आपण अनुमानित करतो. काही लोक असे देवळात जात असतात, त्यांच्या चपला जोडे बाहेर ठेवलेले असतात. आता प्रत्येकाचं काही टिपिकल चपला असतात. आपल्या आजोबाचं चपलं पाहिलं की आजोबा इथे बसले, चप्पल म्हणजे आजोबा नव्हे, पण चपलेकडे पाहिलं की आजोबाचं अनुमान होतं ते बसले. तसं दूरून आपल्याला जर धूर दिसला तर हे समजतं की अग्नी वाचून दूर राहू शकत नाही, धुरा वाचून अग्नी राहू शकतो. तिसरं प्रमाण आहे ते एक दुसरं प्रमाण आहे अनुमान प्रमाण. तिसरं शब्द प्रमाण. शब्द ऐकून आपल्याला ज्ञान होतं. कधी आपण इथे आहे आणि बाहेरनं आपल्याला काही कधी फोन येतो, आजकाल ते ईमेल, तो सगळंच घ्या, ते रिटर्न असो की लिहिलेला असो किंवा तोंडाने बोललेला, आपल्याला ज्ञान होतं. आजोबा वाट पाहतात की आता काय होणार आहे, पिढा की बर्फी. पिढा म्हणजे मुलगा, बर्फी म्हणजे मुलगी, नातू की नात. तिथून फोन आला की लगेच तिकडे पेढे वाटायला सुरुवात करतो. प्रत्यक्ष पाहिलं का त्यांनी तिथे नाही, अनुमानही नव्हे, पण शाब्दिक ज्ञान झाल्यानंतर आपल्या मुलाला मुलगा झाला, मला नातू झाला, मला नात झाली. हे ज्ञान कसं झालं? शब्दांनी. तसंच हे उपनिषदचं ज्ञान आहे शब्दांनी. शब्द प्रमाण. एक प्रत्यक्ष, दुसरं अनुमान, तिसरं शब्द आणि चौथं उपमान प्रमाण. एखादी नवीन गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर कोणाची तरी तुलना करून सांगतो ती वस्तू कशी आहे. उदाहरणाने तुम्हाला या गोष्टी स्पष्ट होतील. एखाद्या माणसाने त्या गुजरातमध्ये गिरनार पर्वतात तिथे एक झू आहे, म्हणजे प्राणी संग्रहालय. नवीन बघून तुम्हाला सांगतो की स्वामीजी, पुढच्या तुम्ही गिरनारला गेला की तो गवया नावाचा प्राणी पहा. आता मी गवया कधी नाव ऐकले नाही, कधी पाहिली नाही. साहजिक मी विचारतो गवया प्राणी कसा आहे. आता त्याची पंचायत होते, मग तो त्याच्याशी तुलना करून काही साधर्म्यता असेल असं उपमा देऊन मला सांगतो, तुम्ही जा बरेच तुम्हाला प्राणी दिसतील, पण गवया म्हणजे गाईसारखा आहे. तर गाईला शिंग असतात, त्याला शिंग नाही. तुम्हाला उदाहरणाची सांगतो, त्याच्या पाठीवर एक प्रकारची एक पट्टी असते असे पांढऱ्या रंगाची. आता एवढंच मला अजून उपमा माहीत झाली त्याच्या, म्हणजे उदाहरण दिलं त्यांनी. तिथे जेव्हा जातो तेव्हा बघताना मग एखादा साप असेल तर त्याची याची गायची काही तुलना होऊ शकत नाही. मी म्हणतो नेती हे नव्हे. काही एखादा कोबरा असेल तरी ही नव्हे, कारण त्याला ते बिगे पट्टी बिट्टे ते नव्हे. एखादी आणखी काय असेल, काही माकड असेल तर नाही म्हणतो. जेव्हा माझ्या समोर अशा तऱ्हेचा प्राणी येतो की तो गायीच्या सदृश्य सारखा आहे, कारण तुलना काय होते की थोडंसं तरी सादृश्य असल्याशिवाय तुलना करता येत. तेव्हा माझ्यासमोर जेव्हा गायीसारखा एखादा प्राणी दिसतो तेव्हा, आणि त्याबरोबर पट्टे त्याच्यावर, त्याला शिंग नाही, बाजूला कोणी असलेला, क्या बोलते इसको, स्वामीजी गव आहे, चालत नाही. कसं झालं? उपमा देऊन, म्हणजे सिमिली त्याची झालं. त्यातून एक प्रत्यक्ष, दुसरं अनुमान, तिसरं शब्द आणि चौथं उपमान प्रमाण. इतकं ज्ञान आपल्याला होत असतं, पण त्याच्यापेक्षा हे कसं ज्ञान आहे पाहायचं. आणि पाचवं अर्थापत्ती. इंग्रजी त्याला म्हणतात बाय प्रिझम्पशन. एखादा कोणी म्हणतो की मी आजकाल जेवण बंद करून टाकलंय, बिलकुल उपवास करतो,
पण बघितल्यानंतर तो व्यवस्थित दिसतो चांगला तब्येतीने, कारण ते 5-6 दिवस 4-5 दिवस गेले लगेच आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याचा, तो दिसतो. आपण त्याच्या शरीराकडे बघून एक निष्कर्ष काढतो, प्रिझम्पशन करतो. या दिवसा खात नसेल पण रात्रो भोंगते, रात्री खात असला पाहिजे. याला म्हणतात बाई प्रिझम्पशन. म्हणजे आपण त्याला अर्थापत्य, म्हणजे अर्थ म्हणजे ऑब्जेक्ट बघायचं समोर आणि त्याच्यापासून आपल्याला ज्ञान करून घ्यायचं. हे 5वं प्रमाण आपल्या व्यवहारात असणार. आणि 6वं अनुपलब्धी. एखादी वस्तू उपलब्ध नाही असं समजणं देखील ज्ञान आहे. मला शिंग नाहीत, मला शेपटी नाही, हे देखील. जसा झोपेत सगळ्या गोष्टीचा अभाव होत असतो, बाहेरचं जगत आतलं, पण आपण असतोच. झोपेत काय बघितलं, काहीच नाही बघितलं, काहीच माहीत नाही. हे माहीत न होणं देखील एक माहितीच आहे. आय डोंट नो दॅट ऑल्सो यू नो. वस्तूचा अभाव, त्याबाबतचे ज्ञान होणं, त्याला देखील म्हटलं. त्या 6 प्रमाणापैकी इथे जे लागू पडणारं प्रमाण आहे ते आहे शब्द प्रमाण. श्रुतीम पठ गुरुमुखात. गुरुजनांपासून हे ऐकलं पाहिजे. आणि सगळ्या ऋषीमुनींनी आपल्या गुरुपासून हे ज्ञान प्राप्त केलं. आणि ते ज्या ठिकाणी नोंदले गेलं आहे, ज्या ठिकाणी त्याचं आपल्याला निर्देशन केलेलं मिळतं, तो भाग म्हणजे उपनिषद. गुरु आणि शिष्य यांच्या संवादातून निष्पन्न झालेलं ज्ञान. कारण असा जिज्ञासू गुरुकडे जातो कशासाठी? तद विज्ञानार्थम. ज्ञानार्थम भरपूर ज्ञान होतं आपल्याला, शाब्दिक ज्ञान. पण त्याला त्याचं पहिल्यांदा शब्दाचं ज्ञान होणं देखील पुण्याची गोष्ट आहे. आणि मग तो त्याच्यापासून आपलं अनुभव घेण्याच्या दृष्टीने गुरुकडे जातो. आणि मग त्यात जे स्पष्ट केलेलं ज्ञान आहे त्या म्हणतात उपनिषद. आणि हे सगळे उपनिषद वेदात 4ही वेदाच्या अंतिम भागामध्ये असल्यामुळं तेच प्रमाण आहे आपल्या याचं. कशाबाबतचं? पूर्ण वस्तूला प्राप्त करायचं असेल तर पूर्ण वस्तूच्या ज्ञानाने त्याची प्राप्ती होते. दुसरा काही उपाय नाही. बाकीचं सगळं तुम्ही करा. आणि यासाठी उदाहरणाने, कारण उदाहरणाशिवाय तुम्हाला हा सिद्धांत स्पष्ट होणार नाही. काही लोकांनी कदाचित ऐकलं असेल आधी उदाहरण, पण या ठिकाणी ते संयुक्तिक असल्यामुळे तुम्हाला समजण्यासारखं आहे. आणि मग तुम्हीच उत्तर द्यायचं त्याचं की अशा गोष्टीला तुम्ही काही करून प्राप्त करू शकता का, जी वस्तू नित्य प्राप्त आहे, जी पूर्ण आहे. अशी गोष्ट सांगतात आपल्या पंचदशीमध्ये की 10 विद्यार्थी एका गुरुपाशी होते. आपल्या अलीकडच्या शब्दात सांगतो. लहानपणापासून गुरुपाशी असल्यामुळं व्यवहाराचा एवढा काही जास्त भाग माहीत नव्हता. आश्रमात राहत होते. संपूर्ण 12 वर्ष अध्ययन केल्यानंतर गुरुंनी त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही माझ्याजवळ राहिले आहेत अंतेवासीना म्हणून, आता परिव्राजक म्हणून फिरून या. मात्र एक अट तुम्हाला सांगतो की जसे तुम्ही 10 जाता तसे 10च्या 10 परत आले पाहिजे. त्यातला एक जरी आला नाही तर आजच्या शब्द सांगायचं म्हणजे फायनल सर्टिफिकेट तुम्हाला देणार नाही. असं काही सांगितलं मग आपल्याला जास्त जबाबदारी येते. त्यामुळे जेव्हा निघाले ते पर्यटनाला तर त्यांना नदीच्या पलीकडे जावं लागलं. नदीच्या पलीकडे जात असताना आपण जसं व्यवहारात दुसऱ्याला मोजण्यात हुशार आहे तसं त्यांनी मोजायला सुरुवात केली. मोजताना त्याला 9चा पत्ता लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. लगेच भाष्य करेन आपले 10 आपल्या गुरुजींनी सांगितले पण 9च आहेत, 10वा नाही. याचं कारण काय? सगळ्याला मोजलं त्याने. आम्ही फार हुशार आहोत असं करण्यात, स्वतःला नाही मोजलं. दुसऱ्याने म्हणाले मी मोजून बघतो. तसं या गणितामध्ये एक पहिली स्टेप चुकली ना तर सगळे गणित चुकतात. माझा फार कच्चा विषय होता गणित, पण एवढं मला पक्क माहीत आहे की पहिली पायरी चुकली का सगळं गणित चुकलं आपलं. हे समजलं पाहिजे की आपण कुठे चुकतो, साधनेत. बस ते दुसऱ्याने मोजलं तर त्यालाही तोच अर्थ लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं कोण 4-5 लोकांनी मोजलं तर सगळ्यांना एकच अकाउंट. दश महानष्टा 10वा गमावला. आता मला तुम्ही उत्तर द्या की 10वा तिथे नित्य प्राप्त आहे की नाही?
म्हणा होय किंवा नाही. दहावा आहे की नाही? आहे. मग का बरं त्याला मिसिंग वाटत? हा फार छोटीशी गोष्ट आहे, पण त्याच्यात ज्ञानाचा फार चांगला संदेश आहे की मी मला न मोजल्यामुळं बस तो दहावा गमावल्यासारखं भास होत आहे, बाकी काही नाही. म्हणजे दहाव्याचं अज्ञान, त्याच्यामुळं दहाव्याबाबतचं चुकीचं ज्ञान, दहावा गमावला. तेवढ्याच्यात कोणीतरी गुरुजन बाजूला, त्याची झोपडी होती साधू महात्म्याची, त्यांनी बघितलं लहान मुलांचा आवाज ऐकायला येतो आहे, एकच आवाज करताय, दशमानष्ट हा, दहावा गमावला. बघू तर द्या काय झालं बाबा. कारण कोणी मरण पावलं तर आपण काही घरी बसतो का थोडी? अरे ह्याचं तर संताचं हृदय, तर संत हृदय नवनीत समान कळवलं. अरे काय बघतात तर सगळे रडायला लागले की दहावा नष्ट, दशमानष्ट त्यांच्या डोळ्यांनी दिसत आहे, पण यातला गमावला. मग मुद्दाम प्रश्न विचारत की कुठे? म्हणाले नद्या ममारा, नदीत मेला असेल. काय त्याला पोहणं येत नव्हतं? होतं म्हणाले महाराज, पण भोवऱ्यात. पहा म्हणजे एका चुकीमुळे किती चुका होऊ शकतात आपल्या. जसं काय अज्ञान हे दोन प्रकारचं असतं की आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आणि ते न झाल्यामुळे स्वस्वरूपाबाबत चुकीचं ज्ञान. नॉन ॲप्रिहेन्शन ऑफ द सेल्फ अँड मिस ॲप्रिहेन्शन देअर ऑफ. दहाव्याला न जाणल्यामुळं आता दावा गमावला आणि मग तो भोवरा होता वगैरे वगैरे. तर ऐकून घेतलं, कारण कोणाला आपल्याला उपाय सांगायचं तर नीट ऐकून घ्या, मध्ये बोलू नये. त्याचा सगळं मनोबात लक्ष. त्याला माहिती की दावा इथेच आहे. म्हणजे तू माझ्यावर जर विश्वास ठेवाल तुम्ही, तर इतके दावा तुम्हाला दाखवून देतो. कोणीतरी दाखवल्याशिवाय तुझे आहे तुझं पाशी आणि तुझी जागा तुझं सापडेशी असं होत नाही. तरी पण एकदम आपला विश्वास बसत नाही. मेलेला माणूस कधी येऊ शकतो का वगैरे वगैरे. अशा ठिकाणी आपलं गीता म्हणते की श्रद्धावान लभते ज्ञानम. तुम्हाला माहीत नाही तर कोणावर तरी उघड्या मनाने मोकळ्या मनाने तुम्ही ऐकून घ्या. अंधश्रद्धा नव्हे अशी काहीतरी. ठीक आहे, आपण मला रेल्वे स्टेशनमध्ये जरी गेलो आणि मला जर कोणत्या प्लॅटफॉर्मवर गाडी आहे माहीत नसेल तर आपण त्या पांढरे कपडे घातलेल्या टिसायला विचारतो श्रद्धा ठेवतो. तसंच ते गुरु श्रद्धेसारखे गेले. तर म्हणून माझ्यावर शब्दावर विश्वास ठेवला तर आत्ता दहावा दाखवून देतो तुम्हाला इथे साक्षात. दहावा हा स्वर्गासारखा परोक्ष नाही. स्वर्गासारखं म्हणजे आपण स्वर्गात ऐकलंय की सुखाची सोय वगैरे असतात वगैरे, असं आपण ऐकलं, म्हणजे ऐकलेलं आहे पण आपण गेलो नाही. यानंतर परोक्ष ज्ञान. दहावा हा असा नाही आपल्या याच्यात की काढून देणार, की तिथे स्वतःच तो आहे. स्वतःला तो कसा पाहणार म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात आहे नव्हे, अपरोक्ष आहे, स्वतःच तो आहे. तर त्याच्यावर फक्त एकच उपाय सांगितला की माझ्या शब्दावर जर विश्वास असेल तर आत्ता दावा दाखवून देतो. माझं शब्दज्ञान फार महत्वाचं आहे साहेब. म्हणजे ठीक आहे, सगळे आपण उपाय ठरले म्हणजे कोणातरी आपण विश्वास ठेवतो. तर मोजायला लावलं 1 2 3 4 5 6 7 8 9 झालं. कुठे आहे दहावा? म्हणजे त्वम दोषमोसी, तूच दहावा आहेस. हा फरक आहे बाकीच्या साधनेत आणि यात. इथे शोध घेणारा आणि शोध घेलेली वस्तू वेगळी असते, पण इथे ह्या ब्रह्मविद्येमध्ये स्वतः शोध घेणारा आपणच आत्मस्वरूप आहे. पण जोपर्यंत आपले डोळे कोणी उघडत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत त्याचं दुसरं नाव आहे उपनिषद. तेच प्रमाण आहे, तेच शब्द प्रमाण हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे श्रवण करून नंतर विचार केला पाहिजे. इकडे तिकडे आडेविडे घेत नाही. आता आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. त्या दहाव्याला शोधायला आपण जर स्वर्गात गेलं तर दहावा सापडेल का? फक्त होय किंवा नाही एवढं उत्तर दे. आजकाल फार ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन झाली. सापडेल. आता समजा नदीत नाही पण मुद्दाम डुबकी घेऊन नदीत काढलं, दावा सापडेल. नाही तर नसला तो उगाच गमवायचा. तो थोडंसं आणखी करून पाहायचं, जरा फिरायला आसन बिसन करून, तर ठीक आहे, पण त्याने सापडेल. कशाने सापडेल? बाकीचं सगळं आवश्यक आहे बरं, तब्येतीसाठी थोडं योगी केलं पाहिजे, फिरले पाहिजे. पण आपल्यामध्ये आहे ती वस्तू, तिचा जर शोध करायचा असेल तर हे शास्त्र गुरु वाक्य प्रमाण, त्या प्रमाणाच्या द्वारात आपण ते जाणू शकतो.
आणि म्हणून उपनिषदाचा अभ्यास, असं पहिल्यांदा थोडक्यात सांगितलं उपनिषद म्हणजे काय. आता उपनिषदाचा थोडला आतला अर्थ आपल्या ऋषी मुनींनी सांगितला भाष्यकारांनी. त्याच्यात उपनिषद असे शब्द आहेत. शद ही मुख्य धातू आहे त्याची, आणि त्याचे 3 अर्थ सांगितले आपल्याच. त्यातर विशरण, गती आणि अवसाधन. जरा समजून घ्या. विशरण म्हणजे कशाचं तरी ते नाश करणार आहे. गती म्हणजे प्राप्ती करून देणार आहे काहीतरी. जो प्राप्त करण्याच्या मागे लागला आहे त्याला काहीतरी त्या ध्येयाप्रत नेणार आहे. आणि अवसाधन म्हणजे आपल्याला जे दुःख आहे किंवा भय आहे ते शिथिलीकरते, शिथिल करणार आहे. आपल्याला भीती वाटू देत नाही काय. हे अजूनही समजणार आहे तुम्हाला की बाकीच्या ज्ञानात इथे कुठे फरक आहे. अवसाधन म्हणजे त्यात विशरण म्हणजे नाश करणार, म्हणजे कशाचा, अविद्येचा नाश करणारी ही विद्या आहे. कशाबाबतची विद्या आता सांगितलं तुम्हाला. बाहेरचं ज्ञान आपल्याला भरपूर आहे आपल्या विद्येत, पण आपल्या बाबतचं ज्ञान नाही. म्हणून आपल्या बाबतचं जे अज्ञान ज्ञानाने आत्मज्ञानाने दूर करतं अशी असल्यामुळे त्यातून शद धातूचा अर्थ झाला की विशरण म्हणजे नाश करणारी, अविद्येचा नाश करणारी, आणि विद्येचं आत्मविद्येचं प्रकटन करणारी ही ब्रह्मविद्या. गती आताच तुम्हाला सांगितलं की दावा हा शोध घेणारा, आणि ज्याचा शेवट दाव्याचा शोध लावला तोच आहे. म्हणजे या जी वस्तू नित्य प्राप्त आहे त्याची प्राप्ती करून देणार आहे. आणि जोपर्यंत दाव्याचं अज्ञान होतं तोपर्यंत अप्राप्त होता, अप्राप्यवत वाटत होता प्राप्त असून. कशामुळं, अविद्या, अविद्येमुळं. एकदा ही अविद्या विद्येने दूर झाली की दुसरा प्रॉब्लेम सुटतो आपला. म्हणजे त्या वस्तूची नित्यप्राप्ती आहे त्याची प्राप्ती करून देणार आहे गती. आणि अवसाधन शिथिलीकरती. 3 प्रकारचे भय वाटत असतात आपल्याला. एक मरणाचं भय प्रत्येकाला आहे, दुसरं अज्ञानाचं भय प्रत्येकाला आहे, तिसरं दुःखाचं भय प्रत्येकाला वाटतं. क्षेत्र वेगवेगळे असेल, आणि ते वाटण्याचं कारण आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान. सत्स्वरूप नसल्यामुळे आपल्याला भीती जन्ममरणाची वाटते. चित स्वरूपाचं ज्ञान नसल्यावर आपल्याला भीती अज्ञानाची, गैरसमजुनी त्याची वाटते. आणि आनंद स्वरूप आपलं असून त्याचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला दुःखाची भीती वाटते. असं केलं तर दुःख होईल मला. या 3 गोष्टी शिथिल करणारे, म्हणजे 3 प्रकारचे दुःख दूर करणारे, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक सगळ्यात तापांचं हरण करून शुद्ध स्वरूपाची प्राप्ती करणारे. आणि म्हणून हे मुक्तिदायक असं तर ज्ञान. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर नाही कायच, याच देही आणि याच डोळा. आणि म्हणून मोक्षाची व्याख्या छान केली आपल्या त्या विचारसागरामध्ये की दुःखाची कारणसहित निवृत्ती. तसं दुःखाची निवृत्ती होते केव्हा, क्लोरोफॉर्म दिला असताना तेवढ्या पुरतं, झोपेची गोळी घेतली तेवढ्या पुरतं आपल्याला दुःख जातं. तर सकाळी उठून परत तो काढलेला दात दुखायला लागतो. इथे दुःखाची निवृत्ती होते तात्पुरती, पण दुःखाच्या कारणाची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होत नाही झोपेत, क्लोरोफॉर्म देऊन, झोपेची गोळी घेऊन. पण इथे दुःखाची कारणसहित निवृत्ती. दुःखाचं मुख्य कारण कोणतं, अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवा. हा आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला दुःख वाटतं. आणि म्हणून दुःखाची कारणसहित निवृत्ती. कारण म्हणजे अविद्या त्या विद्येने दूर होते, आणि ते दूर झाली की कारणाभावे कार्य अभाव. कारण संपलं तरच कार्य संपतं. तंतुद आहे पटदाह. तंतू जर धागा जळला तर वस्त्र जळतं. तर म्हणून दुःखाची कारणसहित निवृत्ती. दुसरा भाग आहे परम आनंद प्राप्ती, परम सुखाची प्राप्ती. हे देणारी अशी विद्या कुठलीही नाही बाकीच्या ह्याच्यात. आपल्याला खरोखर तुम्हाला व्यवहारासाठी मिळवा पैसा आदला कसा मिळवायचं, पण तेवढ्यावर देखील माणसाचं समाधान होत नाही. म्हणून उपनिषद म्हणतं न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नाही की अमृतत्व मानशो. उदाहरण सांगतं. 3 प्रकारचं आपलं सुखाचं सोर्स आहे. प्रजया हे कर्मणा. कर्मणा म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट प्रयत्न करून हे कर ते कर.
करा, उद्यापासून सोडू नका, नाही तर भलतंच काहीतरी प्रॉब्लेम आणणार ते सगळं. पण लक्षात ठेव की याला मर्यादा आहे, किती आपण केलं तर. प्रजया आपल्याकडून नाही झाला तर आपण मुलाबाळावर अवलंबून राहून काहीतरी सुखाचं साधन पाहतो, ते ठीक आहे. आणि तिसरं धन, म्हणजे आपल्याला सुखसोयीचं असावं, आपल्याला पैसा असला पाहिजे. माणसं हे सगळे मानलं आपल्या ऋषीमुनी. पण ऋषीमुनीने हे सांगितलं की एवढ्यावर तुमचं पूर्ण समाधान होणार नाही. लिहून टाका कागदावर. मोठे मोठे राजे झाले. तर दत्त महात्म्यात त्या सहस्त्रार्जुनाची गोष्ट सांगतो. त्याला सगळं समजा, योग याग सगळं झालं, पण एक गोष्ट मिसिंग होती की अजूनही अपूर्णत्वाची भावना गेली नाही. परत गेले आपल्या गुरुकडे, विचारलं की काय करू. आणि मग त्या सगळ्या साधनेचं पर्यवसान हे आत्मज्ञान झाल्यानंतर मग तुम्ही करा काय. तर हा शेवटचा भाग आहे. त्याच्या त्या गेटमधून प्रत्येक जीवाला जावं लागेल. ते प्रगट करणारी कुठं जर विद्या उपलब्ध असेल तर त्याचं प्रमाण आहे वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. दुसरा काही प्रमाण नाही, डायरेक्टली. आणि ते प्रगट झालेलं आहे संवादातून, वादातून नाही. संवाद हे बरोबरीचे दोन गुरुजन असेल त्याच्यात असतो, किंवा गुरु आणि शिष्यांच्या संवादातून एक ज्ञान होत असतं. आपली गीता देखील असं श्रीकृष्णार्जुन संवाद असा शब्द आलाय. उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री असं म्हणून आली आहे. आता हे असे उपनिषद आपले जो मुख्य 10 उपनिषद सांगितले. त्यांनी 11 श्वेताश्वेतर सांगितले. ईशा केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतिर्य तैतिर्य बृहदारण्यक छांदोग्य आणि श्वेताश्वेतर. हे कशासाठी? या उपनिषदावर शंकराचार्य, रामानुजाचार्य, बाकीच्या आचार्यांनी भाष्य लिहिले आहे. एकदम आपल्याला याची भाषा समजत नाही, कोणीतरी त्याच्यातला लक्षार्थ किंवा आंतरिक अर्थ स्पष्ट केल्या वाचून. आणि ते शंकराचार्यांनी महान कार्य केले ते आपल्याच्यात. आणि अगदी परंपरेचा मागोवा घेत तसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते की व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकाराचे वाटप असतो. आणि हे असं परंपरेने आलेलं ज्ञान प्रत्येक गुरुनी आधी आपण गुरुत्वाच्याला प्राप्त व्हायच्या आधी आपल्या गुरुपासून ज्ञान प्राप्त केलं. असे हे 4 वेदामध्ये अंतिम भाग असल्यामुळं उपनिषद त्याला म्हणतात वेदांत. शब्द वेदांत ऐकलं तुम्ही. वेदाचा अंतिम भाग किंवा ज्ञानाचं इंग्रजीत म्हणतात कल्मिनेशन ऑफ नॉलेज, ज्या ज्ञानात अगदी पराकाष्ठ आहे असं हे उपनिषद. याच्यापैकी आपलं आहे कठोपनिषद. अच्छा, 4 वेदामध्ये उपनिषद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, शेवटचा भाग. तर आपलं हे देखील उपनिषद मग कोणत्या तरी वेदापैकी असलं पाहिजे. तर कृष्ण यजुर्वेदीय कठ शाखांतर्गत आलेलं हे उपनिषद आहे. आणि उपनिषदाचा अभ्यास करायचा म्हणजे मनाचं ट्यूनिंग होणं आवश्यक आहे. म्हणून मी सकाळच्या वेळेस उपनिषदाचा क्लास घेतो आणि संध्याकाळी भगवद्गीता. कारण दिवसभर कुठे ना कुठेतरी महाभारत सुरू असतो संध्याकाळी. ते सकाळी आपली शांततेची वेळ असते, तुम्ही ऐकायला बरं वाटतं. थोडंसं विक्षेप जरा कमी असतं. अरण्यासारखं तेवढं रण्य नाही, म्हणजे द्वंद्व नाही राहत म्हणत जास्त तेवढं. तर हे जे आहे आपलं हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदीय कठ शाखा अंतर्गत असलेला महत्त्वपूर्ण उपनिषद आहे कठोपनिषद. काही काही लोक म्हणतात तिथे उपनिषदात ऋषीचं नाव माहीत नाही, पण काही लोकांनी शोधून गेलं काठक ऋषींनी लिहिलं कठोपनिषद. काही लोक गंमत म्हणून त्यात कथोपनिषद म्हणतात, कथा आहे. कारण सुरुवात त्याची कथेपासून झाली आहे. चांगला छान संवाद आहे नचिकेता आणि यमराजाचा, आपण नंतर बघणार. आणि मग प्रत्येक उपनिषदाची सुरुवात मनाची शांती एकाग्रता होऊन आपण हे ज्ञान संपादन करू शकतो. आणि म्हणून शांती पाठाने होते. आता ज्या वेदापैकी उपनिषद असेल त्याचा शांतीपाठ त्याला लागू होतो. समजा अथर्वण वेदापैकी असेल तर भद्रम करणे भी, गणपती अथर्वशीर्षी आपण म्हणतो ना भद्रम करणे. आता तसंच आता हे कृष्ण यजुर्वेदी असल्यामुळे याला सुरुवात करत आहे सहना होतो याच्यापासून.
आपल्या महाराष्ट्रात हा केव्हा म्हणतो शब्द शहाणावृत्त? पंक्ती वाढलेल्या आहे, भुका लागलेल्या आहे, अजून सुरुवात म्हणून टाकायला सहना होतो, कारण भूरक्तू शब्द त्यात आलाय. आता नेहमी आपण काय समजतो आणि त्याचा खरा अर्थ काय समजला पाहिजे यासाठी पहिलीच आज शांती मंत्रापासून आज सुरुवात करूया. आणि बहुतेक लोकांचा पाठही येतो आणि उद्यापासून बाकी टेक्स्ट आपल्याबरोबर घेऊन या, म्हणजे आपल्याला छान तुम्हाला गोष्टीचा बॅकग्राऊंड देऊन सांगू. आणि दररोज आपल्याला 15 मिनिटं जास्त घेतला पाहिजे क्लास, नाही तर होणार नाही. त्याची सुरुवात शांतीपाठापासून होते, कारण मन शांत आणि एकाग्र असल्याशिवाय असा विषय आत्मसात होत नाही. आणि म्हणून गुरु आणि शिष्य किंवा वक्ता आणि श्रोता एकत्र येऊन ज्याच्या कृपेने श्रवण आणि किंवा वक्तव्य होत असतं त्यात भगवंताचं स्मरण करून त्रिविध तापाची बोळवण व्हावी, त्रिविध ताप संपून आपल्याला ब्रह्मविद्येचा लाभ व्हावा म्हणून हा शांतीपाठ सुरुवातीला म्हणण्याची प्रथा आहे. सुरुवात शांतीपाठानं होते आणि शेवट. आणि मग थोडंसं याच्यात कशा प्रकारचा विषय हाताळला आहे आपल्याला वेळ मिळाला, तुम्ही जर एक 10 मिनिटं दिले तर मग तुम्हाला सांगणार आहे. आपण आता म्हणूया त्या सहना होतो हा शांतीपाठ. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै तेजस्विनावधूतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. येथे ते 3 प्रकारचे जे शांती आहेत त्याचा उच्चार करण्यामागे उद्देश आहे की 3 प्रकारची आपल्याच्यात अशांती किंवा त्रिविध ताप येत असतात. त्या दृष्टीने आपण मग सगळा अर्थ बघू. आपली इच्छा नसते, पण कधी जसं भूकंप होणं, विजा पडणं, खूपच पाऊस पडणं ते तुमच्या आमच्या हातात नाही. म्हणजे अज्ञातापासून येणारे त्रास ताप त्याला म्हणतात आदिदैविक ताप. निसर्गापासून ईश्वरापासून तिकडून माहीत नसलेल्या परिसरातून येणारे ताप आदिदैविक ताप. दुसरं आदिभौतिक ताप. आता हे आदिभौतिक ताप आहे, पण इच्छा नव्हती पण मध्येच काहीतरी जाणार. आता काय आता खूप 4 वाजता म्हटलं तर तुम्हाला यायला वेळ नसतो म्हणून करायचं. आदिभौतिक ताप बाहेरनं, कधी काही चोरी आहे, काही आवाज आहे, कधी मारामारी आहे, त्रास होतो. तिसरा आध्यात्मिक ताप. शरीर किंवा मनाचं स्वास्थ्य बरोबर नसेल, आपली एकाग्रता होत नाही. तर ह्या भूमिकेतून हा शांतीपाठ म्हटला जातो. म्हणून ह्या त्रिविध तापाची शांती व्हावी त्या दृष्टीने केलेली ही लोकांच्या सहकार्याने परमेश्वराने केलेली प्रार्थना त्याला म्हणतात शांतीपाठ. ते येईल शेवटच्या ह्याच्यात. आता त्याची सुरुवात आहे ओंकारापासून. पुढे येणारच आपल्या कठोपनिषदात तेव्हा आपण बघू. ईश्वराचं उत्कृष्ट प्रतीक आहे ओम. त्यात अकार उकार मकार 3 मात्रा आले. उत्पत्ती स्थिती लय. त्याच्या मागे जे अधिष्ठात तत्व आहे त्याला म्हणतात ओंकार किंवा ब्रह्म. हे त्याचं प्रगट रूप, ज्याच्यापासून सगळं प्रगटतं ते आहे अमात्र स्वरूप. म्हणजे 3 प्रकारच्या ध्वनी नसलेली शांत स्वरूपाची अवस्था. म्हणून त्याला दोघांनी स्मरण केलं आहे. आपण देखील स्मरण करतो दररोज ओंकार. ओम हे ओंकार स्वरूप परमेश्वरा भगवंता परमात्मा. सहनावतु 9 सह अवतु. वर्गामध्ये अनेक लोक बसतात, 10, 15, 50, 100. पण श्रोताचा आणि वक्त्याचा संबंध कसा असतो? डुएल असं दोघांचं. वक्ता श्रोता जसा द्रष्टा दृश्य असं सारखं. गुरु शिष्य म्हणजे आम्हा दोघांचं 9 सह तो परमात्मा ओंकार स्वरूप परमात्मा आम्हा दोघांचं रक्षण करो. वक्ता आणि श्रोत्याचं त्यांचा जर संबंध गुरु आणि शिष्याचा असेल, गुरु आणि शिष्यांचं तो रक्षण करू. पहिला बोल आपणही प्रार्थना करतो तो देवाला. ऋषीमुनींनी केली ती. कुठे फरक आहे? आपण काय मागतो? 5 रुपयाचं नारळ ठेवू देवाच्या समोर आणि 5 लाखाची लॉटरी दे. तो म्हणतो घे.
तो करोडपती होशील पण मायापती होणार नाहीस सांगतो तो. बरोबर. तर तसं नाही ऋषींनी मागितलं की फक्त हे आम्हाला जर क्लास करायचं असेल वर्ग आमचं दुखाचं रक्षण करी, बाहेरचं जा ताप वगैरे कमी कर थोडक्यात. 9 सह अवतू. आजकालच्या शिक्षण क्षेत्रात एवढी जर प्रार्थना केली तर खरोखर आयडियल एज्युकेशन होईल. या दोघांमध्ये सहकार्य आवश्यक आहे. मग दुसरं 9 सह भुनकतू. आपण जेवायच्या वेळेस का म्हणतो 9 सह भुनकतू? एवढा सोपा अर्थ नाही याचा. इथे ब्रह्मविद्येच्या अध्यापनासाठी गुरु आहेत आणि अध्ययनासाठी विद्यार्थी बसलेला आहे. असं असताना नक्कीच हे भोजन काही साधन कसलं भोजन आहे? हे ब्रह्मविद्येचं. जसं आपल्या भोजनामध्ये 3 प्रकारची प्रक्रिया असते. आपण खातो, पचवतो, आत्मसात करतो. तसं हे श्रवण, मनन, निधिध्यासनद्वारा हे आपण आत्मसात करायचं आहे. तर आम्ही याचा 3 प्रकारातून श्रवण, मनन, निधिध्यासन करत असताना आम्ही त्याचा योग्य आपल्या जीवनाला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने त्याचा भोग घ्यावा, त्याचा लाभ घ्यावा, त्याचा उपयोग आम्ही घ्यावा. हा दुसरा प्रार्थनेचा भाग. सहवीर्यम करवावहे. आम्ही दोघांनी प्रयत्न करावे. गुरुजनांचं काम आहे की जितकं त्यांच्या स्तरावर जाऊन स्पष्ट करून सांगता येईल तितकं त्यांनी सांगायचं. अध्यापन करत असताना म्हणजे शिकवत असताना आणि विद्यार्थ्यांनी अध्ययन करत असताना बिलकुल मनाची एकाग्रता करून पूर्णपणे ऐकून त्याचा विचार करायचा. तर हे अशा तऱ्हेचं हे मिळालेलं ज्ञान आम्ही दोघांनी एकत्र वीर्य म्हणजे वीर्यशाली म्हणजे बलशाली व्हावं. असं मिळमिळीत आणि डळमळीत असं ज्ञान हे बरोबर नाही. कारण ज्ञानामध्ये 3 गोष्टी असतात. तेव्हा समजा की ज्ञान आपलं पक्क आहे. संशयरहितम. एकदा ज्ञान झालं की त्यात संशय वाटत नाही. समजा पहिल्यांदा दोरीच्या सापा भिवनी भवा असते की दोरी की साप. एकदा दोरी समजल्यानंतर आता 9,888 लोक सांगतील की ते साप आहे, तुम्हाला भीती वाटायला नको. संशयरहित. दुसरं अबाधितम. एकदा ज्ञान झाल्यानंतर ते कधी त्याचा बाध होत नाही या ज्ञानाचा. बाकीचं ज्ञान आपण विसरू शकतो. आणि तिसरं अनधिगतम म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं असून देखील हे आपल्याला अंतर्दृष्टीने जाणायचं. त्यामुळे अशा तऱ्हेच्या 3 गोष्टी ज्यात आल्या आहे की ज्यात संशय नाही, ज्यात परत एकदा गेल्यानंतर विसरणार नाही आणि ते अगदी अपूर्व प्रकारचं ज्ञान आहे. असं आम्हाला ज्ञान प्राप्त होऊ दे. साधं आजचं शिक्षण देखील असं जर झालं तर खरोखरच विद्यार्थी पक्के होतील. नुसतं आपलं काहीतरी पत्र लिहायचं आणि ते तसं नव्हे. मग सहवीर्यम करत म्हणजे वीर्यशाली ज्ञान. किती आपली संस्कृती उदात्त. शिवाय तेजस्विना 9 अधितम ज्ञानम. तेजस्वी असतो, ब्राईट आणि ब्रिलियंट, क्लॅरिटी पाहिजे ज्ञानात, स्पष्टता. असं म्हणतात ॲज क्लिअर ॲज डे लाईट. दिवसाचा प्रकाश म्हटलं की काही तिथे शंका राहत. एक तर बलशाली असलं पाहिजे, दुसरी गोष्ट स्पष्ट असलं पाहिजे, त्यात काही शंका राहिलं नको. तिसरी गोष्ट अधितम तेजस्वी असतो. तिसरं मा विद्विषावहे. आम्ही दोघं एकमेकाचा द्वेष करू नये. समजा गुरुनी विद्यार्थ्याबाबत काही त्याला कसंही असो पण असंच म्हणतं की हा काय शिकू शकेल तर ते विद्या शिकू शकणार नाही ते. आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर असं गुरुबाबत जर असा भाव करून घेतला की मला हे काय शिकू शकतात तर त्यावेळेस त्याचा लाभ होणार नाही. तर परस्पर भाव महत्वाचा. महाविद्वेषा. आम्ही एकमेकाचा द्वेष करू नये. म्हणजे आपल्या त्यात गीतेत देखील म्हटलंय की जो अनसूयवे म्हणजे असूया रहित आहे त्या ठिकाणी असूया नसावी. त्याचं सतत तेच राहील. आमच्या गुरुदेवाने एकदा उदाहरण सांगितलं की उत्तर काशीला ते त्यांच्या गुरुपाशी होते, तपोवनजी महाराजापाशी. ते परमविरक्त होते. तसे बाहेर तसेच आत सगळं राहत होते. पण आम्ही आपल्या मनाने गुरुजनाकडे पाहत असतो. आता तिथे 1-2 वर्ष राहिल्यानंतर कारण तिथे आता तो भरपूर काही सगळी सोय झाली आहे. तर महाराज तर बिलकुल एक फक्त लंगोटी आणि थोडंसं धोतर असेल एवढं घेऊन राहत होते. आता काही उपनिषदाचा क्लास चालला होता. स्वामीजी म्हणून सांगत होते आम्हाला. 1-1.5 वर्षाचं काही
तिथे डाळ सुद्धा घ्यायची म्हणजे खाली डाळी करून त्या डाळीचे दाणे हाताशी लागतात, तसं पाणी घ्यायचं, सुकी रोटी. आणि असं करता करता खूप दिवसाची सवय खाय प्यायची असते. एक कोणी कलकत्त्याहून किंवा कुठून तरी शेठजी आले, त्यांनी काहीतरी मिठाईचं काही बॉक्स आणला. आता विद्यार्थ्याचं लक्ष कुठे जाणार सांगा बरं, आला प्रसादात. आता महाराजांनी कधी देतात कधी दिलंच नाही. त्या दिवशी क्लास सुरू झाला आणि वर्गामध्ये सुरू होतं की हे श्रोत्रस्य श्रोत्रम, ती कानाचं कान आहे, मनाचं मन आहे, वगैरे वगैरे हे सगळं. आणि विद्यार्थी आपल्या भूमिकेतून गुरुकडे पाहत असतात, काय माहित. हे बघा इथे एवढं सांगतात तत्वज्ञान. तो डबा मिठायचा गेला, तो आलाच नाही बाहेर. याच्यापेक्षा आणखी खालची वृत्ती असू शकते का? अच्छा, असं करण्यात त्रास कोणाला, तो गुरुला होत नाही बरं. विद्यार्थ्याच्या मध्ये झालं त्याला तो काही त्याला काम तर ग्रहणशीलता त्याला राहणार नाही. आजकाल मुलं देखील क्लासमध्ये आता त्यांच्या लक्षात आलं, पण त्यांनी बोलून दाखवलं नाही. त्याला सुरू होतं परत एकानंतर एक असं चर्चेचा भाग. अरे अंदर के अंदर खा लिया होगा यार असं. आणि मग 4-5 दिवसानंतर त्याला चान्स मिळाला एका कोणाला तरी ते खोलीत जायसाठी. तर तो जो डबा आहे त्याच्यावर तो वरचं सील देखील काढलेलं नव्हतं त्यांनी. आता काय करायचं, आता आम्ही तर खातो टात कशाला, कारण आता जमाना बदलला, काय करत तिथे हिमालयासारखं तिकीट. पण भावार्थ असा की त्रास कोणाला झाला, अध्ययन करणाऱ्याला, विद्यार्थ्याला. तसंच गुरुजनांनी देखील विद्यार्थ्याबाबत तसं करू नये. तेव्हा आपली ही विद्या तेजस्वी होईल, स्पष्ट होईल आणि बलशाली होईल. म्हणून मा विद्वेषावहे. आणि 3 प्रकारची अशांती म्हणजे त्रिविध ताप. आपल्या समर्थांनी जो त्रिविध ताप हे पोळला, संसार संगे दुखावला, तो अधिकारी झाला परमार्थाचा. कधी कधी भगवंत तुम्हाला जो त्रास देत असतो ना, आता तरी सुधरा म्हणतो तो. इतकं करून नाही तर मग काय. तर म्हणून ज्याला कुठेतरी त्रिविध तापापैकी त्रास येत असतो, अशांती वाटते. आता सांगितले 3 सोर्सेस आहेत त्रासाचे. कोणते की अननोन पासून, माहीत नसलेल्या परिसरापासून, त्याला म्हणतात आदिदैविक ताप. आता इतके विकसित राष्ट्र आहेत आपले, जर्मनी, जपान, रशिया, काय जसे अमेरिका. पण याच्यावर अजून काही त्यांनी स्विचेस काढले नाही की भूकंप झाला की लगेच बटन दाबले की बंद, पाऊस नाही पडत असे पाडू, कसं नाही. मग निसर्गापासून येणारे प्रकोप, त्याच्यापासून त्रास होत असतो. आणि ते जर असलं तर आपलं ब्रह्मविद्येचं अध्यापन करण्यात मन लागणार नाही. म्हणून त्या आदिदैविक तापाचं शमन व्हावं म्हणून पहिली शांती. ते थोडं अननोन असतं, माहीत नसतं, म्हणून त्याला मोठे ओम शांती तर ऐकू दे त्याला आपल्या टाळकाचं. तिसरं आदिभौतिक ताप. बाहेर कधी घरी, कधी दुकानात, कुठे काहीतरी सुरू होतं आणि मग दिवसभर मन आपलं शांत राहतच नाही. आपली अपेक्षा नसते, इच्छा नसते, येऊन जातात ते. आणि त्यात ते म्हणतात प्रारब्धानुसार येतात. 3 प्रकारचं प्रारब्ध असतं. अनिच्छा, आपली इच्छा नाही पण काहीतरी बाहेरचा त्रास होऊन जातो. दुसरा परेच्छा, दुसऱ्यामुळे आपण काहीतरी चक्करमध्ये येतो, मग आपण गडबडीत पडतो, परेच्छा प्रारब्ध. तिसरं स्वेच्छा प्रारब्ध. स्वेच्छा म्हणजे आपणच काहीतरी चुकीचे निर्णय घेतो, मग आपल्याला पश्चात्ताप होतो की असं नसतं केलं तर बरं झालं असतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं. काही लोक तर माझ्याकडे 50 वर्ष लग्न झाल्यानंतर आले. आता म्हणून मी काय सांगू, बलत्या माणसाला तुम्ही विचारता असं होतं. आता आणि ते करावं लागतं सगळं. या म्हणतात आदिभौतिक ताप, ते प्रारब्धानुसार येत असतात, त्याचं शमन भाव. आणि तिसरा आध्यात्मिक ताप. निसर्ग अत्यंत रम्य आहे, बाहेरनं तुम्हाला काही विक्षेप होत नाही, पण शरीर स्वास्थ्य बरोबर नाही, शरीराचं स्वास्थ्याचं मन नाही. काही लोकांचं शरीराचं तुम्ही एक्सरे घेतला काही प्रॉब्लेम नसतो, पण आत काहीतरी सुरू असतं. तर हे 3 तापाचं शमन व्हावं. तर पहिला जरा दूर आहे म्हणून जरा मोठे ओम शांती. दुसरं बाहेर आदिभौतिक येतं तो शांती आणि शांती. आज एवढ्या वेळेत थांबणार आहोत आणि उद्या जरा कठोपनिषदाबाबत थोडंसं प्रास्ताविक देऊन त्यातली गोष्ट समजून मग आपल्याला चटकन वाचलं की लक्षात येईल. मग गोष्टी बऱ्याच असतात पण त्यातला आध्यात्मिक किंवा
सांकेतिक अर्थ फार चिंतनशील असतो. सगळ्याच्या मानवतेला संदेश देणारा आहे उपनिषद. ते आपण उद्यापासून सुरू करू. आता आज तुम्हाला न विचारता 5 मिनटं जास्त घेतले. आज विचारून उद्यापासून 15 मिनटं जास्त घेणार. लोकशाही आहे. चालेल. 7:15 घड्याळ पाहायचंच नाही. तुमचं लक्ष असलं म्हणजे बघणार नाहीच. तर उद्यापासून आपला क्लास 7 ते 8:15 राहील. ठीक आहे. परत आता सहना होतो. माझ्याबरोबर म्हणा त्या पद्धतीने घाई नको नेत. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.